महसूलने 3 ट्रक पकडताच तस्करांची पळापळ। 2 ट्रकच्या मध्ये कार चिरडली। इतका मोठा थरार होऊनही पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञ। एकीकडे प्रशासकीय यंत्रणा आगीच्या तांडवाचा पंचनामा करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे वाळू तस्करांनी आपल्या काळ्या व्यवसायाचा थरार मांडल्याचा धक्कादायक प्रकार राळेगाव वडकी रोड लगतच्या वर्धा बायपासवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडला। महसूल विभागाच्या कारवाईमुळे घाबरलेल्या वाळू तस्करांच्या ट्रकने आपल्याच लोकेशन देणाऱ्या कारला पाठीमागून भीषण धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की पुढच्या आणि मागच्या अशा 2 ट्रकच्या मध्ये ही कार सापडली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला। आगीच्या पंचनाम्यावेळी तस्करीचे बिंग फुटले। 3 ट्रक पकडले। रात्रीच्या सुमारास मेटीखेडा रोडवरील महावीर जिनिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। आगीचे काम आटोपून साधारण 1 किलोमीटर अंतरावर असताना अधिकाऱ्यांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विनापरवाना वाळू घेऊन जाणारे ट्रक दिसले। महसूल पथकाने तत्काळ सतर्कता दाखवत ट्रकची कसून तपासणी केली आणि 3 अवैध ट्रक जागीच पकडले। ही कारवाई होत असल्याचे समजताच मागून येणाऱ्या तस्करांच्या वाहनांमध्ये एकच तारांबळ उडाली। 2 ट्रकच्या मध्ये कारचा झाला चक्काचूर। मिळालेल्या माहितीनुसार आपले ट्रक पकडले गेल्याचे पाहताच ट्रकना लोकेशन देणारे तस्कर आणि चालक पूर्णपणे हादरले। कारवाईच्या भीतीने आणि लोकेशन क्लिअर नसल्याच्या धास्तीने सैरावेरा पडणाऱ्या एका ट्रक चालकाने समोर असलेल्या आपल्याच मालकाच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली। यावेळी ही कार समोर असलेल्या दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळली। 2 अवजड ट्रकच्या मध्ये ही कार सापडल्याने ट्रकचा पुढचा भाग आणि कारचा मागचा भाग पूर्णपणे दबला जाऊन तिचा लगदा झाला। महसूल अधिकाऱ्याच्या अगदी जवळ हा सर्व थरार घडला। पोलीस प्रशासन अनभिज्ञ, रातोरात पुरावे नष्ट। अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे महसूल विभागाने 3 ट्रक पकडलेले असताना आणि डोळ्यादेखत इतका भीषण अपघात झाला असतानाही स्थानिक पोलीस प्रशासनाला या प्रकाराची पुसटशी कल्पनाही नसल्याचे दिसून येत आहे। पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पाहून नागरिकांमधून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे। वाळू माफियांच्या टोळीने रात्रीतूनच सूत्रे हलवून अपघातग्रस्त वाहने आणि अवैध वाळू घटनास्थळावरून गायब केली। सकाळी घटनास्थळी काही शिल्लक नसल्याने हे सर्व प्रकरण रातोरात सेटल करून पुरावे नष्ट करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। या घटनेने राळेगाव वडकी मार्गावरील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महसूल विभागाच्या नाकाखाली हा प्रकार घडत असून आता तर कारवाईच्या भीतीने स्वतःची वाहने एकमेकांवर आदळण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे। रात्रीतून हे सेटलमेंट नेमके कोणाच्या आशीर्वादाने झाले आणि पोलिसांना याची खबर का लागली नाही असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता नागरिक करत आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ।